नमस्कार. दिल्ली मुंबईत आमचे सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार ही घोषणा संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतातल्या अन्य राज्यांच्या मध्येही लिहिणाऱ्या वाचणाऱ्या वर्गामध्ये, प्रशासनाच्या क्षेत्रातल्या लोकांच्यामध्ये, साहित्य जगतामध्ये, सामाजिक कार्यामध्ये आणि अर्थातच राजकीय क्षेत्रातील लोकांच्यामध्ये विशेष परिचित झालेली आहे. ही घोषणा देणारं गाव महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात असलेला गडचिरोली जिल्हा, त्या जिल्ह्यात मेंढालेखा नावाचं हे गाव आहे. अतिशय छोटं, जेमतेम 500-700 लोकवस्तींचं असं हे गाव. आणि या गावाच्या संदर्भात, त्या गावाने केलेल्या प्रयोगाच्या संदर्भात, गावाने एकूण राजकारणाच्या संदर्भात जो काही प्रयोग केला आहे त्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचं संशोधन करून, अभ्यास करून लिहिलेलं पुस्तक हे मिलिंद बोकील यांनी 2012मध्ये लिहिलं आणि प्रकाशित केलं. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये या गावाच्या प्रयोगाबद्दल अधिक सखोल माहिती पोहोचली. आता ते गाव पाहिलेल्या लोकांची संख्या किती असा प्रश्न विचारला तर खूपच कमी. मात्र त्या गावात न जाता ते गाव पाहता येईल, त्या गावाचा प्रयोग अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल अशी सुविधा निर्माण झाली. आणि अशी सुविधा म्हणजे काय, तर आजच्या काळातलं अतिशय लोकप्रिय, सहज, सुलभ आणि जलद म्हणावं असं जे माध्यम आहे ते म्हणजे व्हिडिओचं माध्यम, ते म्हणजे डॉक्युमेंटरीचं माध्यम. तर अशी एक डॉक्युमेंटरी या मेंढालेखा गावाच्या प्रयोगाच्या संदर्भात आता नव्यानेच आलेली आहे. 53 मिनिटांची डॉक्युमेंटरी आहे. आणि या डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शक आहेत वीरेंद्र वळसंकर. आज आपण वीरेंद्र यांच्याशी गप्पा करणार आहोत, संवाद करणार आहोत. आणि त्यातून ह्या डॉक्युमेंटरीची निर्मिती प्रक्रिया, त्याचं दिग्दर्शन हे सर्व समजून घेत असतानाच अर्थातच ते गाव आणि त्याचा प्रयोग असं समजून घेणार आहेत. वीरेंद्र, तुमचं साधना साप्ताहिकाच्या कर्तव्य साधनाच्या या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. साधनानी मला इथे बोलायची एक संधी दिली आणि या फिल्मच्या पाठीमागे घडणाऱ्या गोष्टींच्या बद्दल आपल्याला इथे चर्चा करता येणार आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे. वीरेंद्र, तुम्ही सिनेमाचे दिग्दर्शक म्हणून, डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शक म्हणून, शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शक म्हणून किंवा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आणि अर्थातच एडिटर म्हणून वेगवेगळ्या प्रकारे काम केलं आहे. त्यामध्ये सुमित्रा मावशींच्या बरोबरही तुम्ही दीर्घकाळ काम केलं आहे. सुमित्रा मावशी म्हणजे सुमित्रा भावे. तर या सुमित्रा भावेंचं निधन 2020ला झालं. आत्ता तुम्ही तुमची ही नवी डॉक्युमेंटरी सुमित्रा मावशींना अर्पण केलेली आहे. तर याच्या मागचं कारण केवळ सुमित्रा मावशींच्या बरोबरचा सहवास एवढंच आहे की या डॉक्युमेंटरीच्या मध्ये, निर्मिती प्रक्रियेमध्ये सुमित्रा मावशींचं काही एक प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन आहे? नेमकं काय? ही जी डॉक्युमेंटरी डेडिकेट केलेली आहे, त्यांना अर्पण केलेली आहे, त्याचं कारण फार महत्त्वाचं, मजेशीर आहे असं म्हणूया आपण. कारण सुमित्रा भावेंचा सहभाग या डॉक्युमेंटरीच्या निर्मितीला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे खूप चांगला सहभाग तयार झालेला आहे. सुमित्रा भावे एक त्यांच्या मनामध्ये एक प्रोजेक्ट होतं ज्याच्यामध्ये विनोबांवरती त्यांना काही बनवायचं होतं आणि त्या संदर्भात त्या रिसर्च करत होत्या. बऱ्याच लोकांना भेटत होत्या आणि बऱ्याच गोष्टी समजून घेत होत्या. आणि या सगळ्या रिसर्चच्या प्रक्रियेमध्ये मेंढालेखामध्ये पण जाऊन भेट द्यावी, कारण विनोबांचं जे एक ग्रामस्वराज्याची जी संकल्पना होती ती या गावानी काही प्रमाणामध्ये सत्यात आणलेली आहे. आणि त्यामुळे त्याचा रिसर्चचा भाग म्हणून त्या तिथे गेल्या होत्या आणि तिथे रिसर्चच्या अंगाने शूटिंग झालं होतं. त्या तिथे भेटून आल्या होत्या आणि नंतर आमच्या ज्या काही अनेक गोष्टींच्या आदानप्रदान आणि विचारांची देवघेव चालू असते त्याच्यामध्ये त्यांनी माझ्यासमोर एक इच्छा व्यक्त करून दाखवली की हे जे काही शूटिंग केलेलं आहे त्याच्यातून आपल्याला फिल्म बनवता येईल का. ते शूटिंग ॲक्च्युली फिल्मसाठी केलेलं शूटिंग नव्हतं, रिसर्चसाठीचं शूटिंग होतं. आणि तरीसुद्धा आपण एक प्रयत्न करूया म्हणून मी एडिटर या रोलमध्ये त्या सगळं फुटेज घेऊन त्याचं काही एक बांधीव स्वरूप तयार होतं आहे का असा एक प्रयत्न केला आम्ही. तर तेव्हा त्याला तितकंसं बांधीव स्वरूप देता आलं नाही. आणि ते जे काही
तयार झालं होतं त्याला फिल्म आपल्याला म्हणता येणार नाही असं काहीतरी ते तयार झालं होतं. आणि मग आम्ही विचार करत होतो की काय करता येऊ शकेल. तर तेव्हा सुमित्रा भावेंना मी एक सजेशन दिलं होतं की आपल्याला आणखीन थोडं शूटिंग करायला लागेल. आणि जर का तेव्हा त्यांची तब्येत तितकीशी ठीक नव्हती, कोविडचा काळ चालू होता. आणि मी म्हटलं की हवं तर मी स्वतः जाऊन उरलेला काही भाग चित्रित करून आणेन. तसा मी तिथे जाणार पण होतो, मी गेलो पण होतो ॲक्च्युली चंद्रपूरला. आणि ते शूटिंग करावं असं माझ्या मनातही होतं. पण तो काळ सगळा फार विचित्र होता, कोविडचा काळ होता. त्याचबरोबर मोहन भाऊ म्हणजे मोहन हिराबाई हिरालाल यांच्याशी संपर्क झाला. तर त्यांनी सांगितलं की गावामध्ये आत्ता काही ते नवीन हॉल बांधतायत आणि गावासमोरच्या काही वेगळ्या गोष्टींमध्ये गावकरी बिझी आहेत, व्यग्र आहेत. त्यामुळे आत्ता काही आपल्याला शूटिंग वगैरे नाही करता येणार. त्यामुळे ते शूटिंग करायचं राहून गेलं तेव्हा. आणि तेव्हा तशी काही ती फिल्म बनली नाही आणि ती बनता बनता राहिली. आणि नंतर सुमित्रा भावेंचं निधन झालं. आणि परत एकदा या कल्पनेने थोडासा जोर धरला. मोहन भाऊ आणि मिलिंद बोकील यांच्यात बोलणं झालं. आणि परत एकदा मला मिलिंद बोकीलांचा फोन आला की ते तेव्हा जे अर्धवट राहिलेलं आहे तर आपल्याला करता येऊ शकेल का. तर अर्थातच त्याच्यामध्ये त्या प्रक्रियेमध्ये मी सहभागी होतो. त्यामुळे माझ्याशी त्यांचं चांगलं या विषयावरती बोलणं झालं होतं. तर मी त्यांना म्हटलं की ते जे शूटिंग झालेलं आहे ते वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी केलेलं आहे, वेगळ्या दृष्टिकोनातून केलेलं आहे. तर आपल्याला पूर्णपणे गावाबद्दल डॉक्युमेंटरी बनवायची असेल तर आपल्याला नव्याने शूटिंग करावं लागेल. ते त्यांना अगदीच मान्य होतं आणि त्यांनी तात्काळ मान्य कबूल केलं. की ते म्हणाले की तू दिग्दर्शक म्हणून नव्याने तुझ्या दृष्टिकोनातून शूटिंग करावं आणि गरज लागली तर जुन्या ह्याच्यातल्या काही गोष्टी वापरता येतीलच डेफिनेटली. आणि मग त्या पद्धतीने त्या सगळ्याची परत सुरुवात झाली आणि आज ती डॉक्युमेंटरी पूर्ण झालेली आहे. आणि त्यामुळे अर्थातच सुमित्रा भावेंचा सहभाग त्याच्यामध्ये अशा पद्धतीने होता की त्यांच्याच शूटिंगपासून त्या सगळ्याला सुरुवात झाली होती. आणि माझीसुद्धा मेंढालेखाशी ओळख त्यांच्यामुळेच झालेली होती. आणि त्यामुळे त्यांना ती अर्पण करणं हे मला योग्य वाटलं. 2020मध्ये कोविडच्या काळातच सुमित्रा मावशींचं निधन झालं आणि 2021च्या मध्याला तुम्ही पुन्हा एकदा नव्याने ही डॉक्युमेंटरी करायचं ठरवलं. तुमच्याकडे तो प्रस्ताव आला. त्या अगोदर तुम्ही बऱ्यापैकी त्या गावाशी, तिथल्या प्रयोगाविषयी परिचित झालेला होता. मात्र आता डॉक्युमेंटरी करायची असं ठरलं. अगोदर विनोबांच्यावर एक फिल्म करायची आणि त्या निमित्ताने तुम्ही केलेलं ते काम होतं. आता मात्र या गावावर डॉक्युमेंटरी करायची असं ठरलं होतं. मग प्रत्यक्षात या गावाच्या संदर्भात 3 महत्त्वाच्या व्यक्ती ज्यांच्याशी तुमचा संवाद आणि संपर्क संपूर्ण डॉक्युमेंटरी तयार करण्याच्या प्रक्रियेत राहिला असणार. एक म्हणजे मिलिंद बोकील, ज्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. त्यांना ती संपूर्ण प्रक्रिया माहीत आहे, इतिहास माहिती आहे, वर्तमान माहिती आहे. त्या गावामध्ये राहून जे काम ज्यांनी केलं आहे ते म्हणजे देवाजी तोफा. आणि त्या संपूर्ण प्रक्रियेला ज्यांनी कॅटलिस्ट म्हणून अतिशय महत्त्वाची जबाबदारी सातत्याने म्हणजे मागची जवळपास 35 वर्ष पार पाडली ते मोहन हिराबाई हिरालाल. तर या तिघांच्या बरोबर तुमचा संवाद झाला असणार. डॉक्युमेंटरी कशी करावी, तर तो काय स्वरूपाचा होता आणि त्याच्यावर तुमचं सहमती किंवा एकमत हे कसं घडलं? खरं तर खूप मोठी ती सगळी प्रक्रिया आहे. आणि खूप छान प्रक्रिया होती. म्हणजे मला पण त्याच्यामधून खूप काही शिकायला मिळालं. मला नेहमीच असं वाटतं की डॉक्युमेंटरी हे माध्यम असं आहे की एरवी काय होतं फिक्शन फिल्म्समध्ये तुमच्या समोर बांधीव संहिता असते. एक सीन लिहिला गेलेला असतो, संपूर्ण स्क्रिप्ट तयार असतं. आणि त्याच्यामध्ये काय होतं की जरी तुम्ही स्क्रिप्टवरती परत परत काम केलेलं असेल, त्याच्यामध्ये बदल केले असले तरीसुद्धा एक बांधीव साचा त्याचा पक्का झालेला असतो. डॉक्युमेंटरीच्या बाबतीमध्ये पूर्णतः तसं नसतं. म्हणजे जरी तुमच्याकडे एक संहिता तुमच्या मनात काही तयार जरी असली तरीसुद्धा ती हळूहळू ती फिल्म शेप घेत जाते. आणि ही मला खूप छान गोष्ट वाटते की ती अशी उमलत गेल्यासारखी ती उमलत जाते. तर इथे परत एकदा जेव्हा नव्याने हे डॉक्युमेंटरी करण्याचं ठरलं तेव्हा अर्थातच मी पुस्तक आधीच वाचलेलं होतं, गोष्ट मेंढा गावाची. त्यामुळे परत एकदा ते पुस्तक वाचणं ही गोष्ट आलीच. आणि परत एकदा त्यांच्याशी बोलणं
एकदा नाही अनेकदा अनेक राऊंड्समध्ये करण्यात आलं. तर मिलिंद बोकील पहिल्यांदाच भेटलो तेव्हा मी पहिल्यांदा तर फक्त महत्त्वाच्या त्यातल्या गोष्टी काय आहेत, की काय गोष्टी या फिल्म्समध्ये आल्या पाहिजेत, आपल्या फिल्ममध्ये आल्या पाहिजेत, ह्याच्याबद्दल चर्चा झाली. मोहन भाऊ अतिशय उत्साहित झालेले होते. इथे प्रत्यक्ष जरी पहिल्यांदा भेट नाही झाली तरी बऱ्याचदा आमचं फोनवरती चर्चा झाली. त्यानंतर पराग चोळकर पण पुण्याला आले होते, त्यांच्याशी पण परत एकदा मिलिंद बोकील, मी आणि पराग चोळकर आणि परत मोहन भाऊंशी फोनवरती अशा अनेक लेवलवरती चर्चा झाल्या. आणि मग त्या चर्चा झाल्यानंतर त्यातून ज्या गोष्टी सुचवल्या गेल्या त्या गोष्टींचं वाचन करणं ही एक गोष्ट आली. आणि त्याच्यातून एक एक आराखडा म्हणू आपण अशी मी तयार केली आणि तो आराखडा तयार केला आणि तो आराखडा त्यांच्याशी शेअर करून मेलवरती पाठवून त्याच्यावरती चर्चा करून अनेकदा आम्ही झूम कॉल्स करून किंवा व्हर्च्युअली भेटून आम्ही अनेकदा चर्चा केली. परंतु ही तर झाली सुरुवातीची गोष्ट. नंतर शूटिंग झाल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये अनेक बदल केले गेले किंवा अनेक गोष्टी घडल्या, त्याच्याबद्दल आपण परत बोलूयाच असं मला वाटतं की. आणि त्याच्यामध्ये एक प्रकारे सर्वसहमती हे एक महत्त्वाचं तत्त्व जे मेंढा गावानी तिथे वापरलेलं आहे, सत्यात उतरवलेलं आहे. मेंढा गावाच्या प्रयोगाचाच गाभा काय आहे तर सर्वसहमती. हां, तर ती सर्वसहमती एक प्रकारे फिल्म बनवताना पण आमच्या चौघांमध्येही होत गेली. म्हणजे जर एखादा पॉईंट जर का निघाला कोणाकडून तर त्याला योग्य तो न्याय देणं असा एक प्रयत्न होता. आणि जेव्हा सर्वांना असं वाटलं की हां हे ठीक होतं आहे, या पद्धतीने हे ठीक चाललेलं आहे, तेव्हा ती गोष्ट लॉक करून पुढे जाणं असं काहीसं त्याचं हे होतं. ओके, म्हणजे ही डॉक्युमेंटरी तयार करण्याच्या संदर्भात तुमच्या चौघांची सहमती आणि त्यामध्ये काही प्रमाणात का होईना सुरुवातीलाही पराग चोळकर हे पण सहभागी असणार, कारण त्यांच्याच संस्थेने या संपूर्ण निर्मिती प्रक्रिया घडून आणलेली आहे, तिला सपोर्ट केलेला आहे. तर या सर्व सहमती झाली, एक डॉक्युमेंटरी करायची ठरलं. मग पुढची स्टेप नेमकी काय होती? म्हणजे आत्ता त्याचं शूटिंग किती करायचं, त्याच्यातलं निवेदन काय वापरायचं, त्याची संहिता पक्की असावी का थोडीशी लूज असावी, असं ती नेमकी प्रक्रिया काय होती? आणि ॲक्च्युअल तुम्ही शूटिंगला जायचा निर्णय घेतला तेव्हा तुम्ही काय काय तयारीनिशी आणि काय फ्रेम मनामध्ये घेऊन गेला होता? त्याच्यामध्ये फार म्हणजे ती सगळी प्रोसेस फारच इंटरेस्टिंग आहे. कारण जरी एक आराखडा बनला होता आणि शूटिंग करायचं, एकतर काय आहे की मी पुण्यामध्ये राहत असल्यामुळे आणि हे मेंढालेखा हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये असल्यामुळे ते इतकं फार इझिली आपल्याला जाणं येणं करण्यासारखं गाव नाही आहे. तिथे जाण्यासाठी प्रवास आणि परत काही दिवस खर्च करणं या सगळ्या गोष्टी आल्या. तर मोहन भाऊंचं एक असा आग्रह होता आणि तो आग्रह इतका योग्य होता असं मला नंतर जाणवलं की भलेही मी अगोदर केलेलं शूटिंग बघितलेलं होतं, ते गाव मी समोरून पाहिलेलं होतं व्हिज्युअली, म्हणजे जे काही फुटेज होतं त्याच्यातून, किंवा देवाजींचे इंटरव्ह्यूज ऐकलेले होते, या सगळ्या लोकांचे इंटरव्ह्यूज ऐकलेले होते जे अगोदर सुमित्रा भावेंनी शूट केलेले होते. तर हे सगळं जरी माहिती असलं तरी मोहन भाऊंचा एक आग्रह होता की मी परत एकदा मेंढ्याला यावं शूटिंगच्या आधी. आणि मी म्हटलं की आपण हवं तर एखादा दिवस शूटिंग न करता फक्त चर्चेसाठी ठेवूया आणि मग नंतर शूटिंग करूया, कारण जाणं येणं असं खूप तयार होईल अदरवाईज. पण त्यांचा एक आग्रह होता की मी यावं आणि तो आग्रह अगदी योग्य होता असं मला जाणवलं. कारण मी तिथे गेलो तेवढ्यासाठी, माझ्या बऱ्याच गोष्टी चालू होत्या, त्या सगळ्या त्याच्यामधून वेळ काढून मी तिथे गेलो आणि त्यांनीही तो वेळ काढला. माझ्याबरोबर ते स्वतः मेंढ्याला आले. मेंढालेखा गावामध्ये आम्ही 2 दिवस राहिलो आणि जाताना येताना आणि त्या मेंढा गावामधल्या आमच्या मुक्कामी आमच्या बऱ्याच चर्चा झाल्या. आणि त्या चर्चांमधून खरं सांगायचं झालं तर त्या मेंढा गावाच्या कामाचा जो गाभा आहे तो कुठेतरी मला हळूहळू ध्यानात यायला लागला. मी असं म्हणणार नाही की लगेच ध्यानात आला, तो हळूहळू ध्यानात यायला लागला असं मला जाणवायला लागलं. आणि त्यामुळे मोहन भाऊंचा आग्रह किती योग्य होता हे माझ्या लक्षात आलं. कारण काय होतं, इथे मला एक गोष्ट नमूद करायची आहे की
माझ्या समोरच घडलेली गोष्ट आहे की देवाजींना कोणीतरी विचारत होतं की काय होतं की सामाजिक कार्यामध्ये असणारी माणसं भेटत असतात त्यांना आणि विचारत असतात की तुमच्या गावाचा प्रयोग कसा आहे वगैरे. तर असंच माझ्यासमोर एका माणसाने त्यांना विचारलं देवाजींना की काय आहे तुमच्या गावामध्ये बघायला. तर देवाजी थोडंसं एक मिस्किल पद्धतीने ते सांगतात, आमच्या गावामध्ये बघायला काही नाही आहे. कारण जनरली एक सामाजिक कार्य म्हटल्यानंतर लोकांना काय वाटतं की मग इथे गेल्यानंतर आपल्याला एक हॉस्पिटल बघता येईल, की ते इथे काहीतरी ह्याची व्यवस्था केलेली आहे ती बघता येईल, किंवा अमुक अमुक शेतीविषयक काहीतरी प्रयोग आहेत ते बघता येतील. तर हे काम त्या पद्धतीचं नाही आहे ना, की व्हिज्युअली तुम्हाला काहीतरी ते दिसेल तिथे फटकन आणि तुम्हाला त्याच्यातून कल्पना येईल की अरे काय काम झालेलं आहे. हे तसं नाही आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व म्हणजे गावाने एक कुटुंब म्हणून काम करणं, एक कुटुंब म्हणून एकत्र येणं. कारण सर्वसहमतीचं मुख्य तत्त्व जे आहे ते ह्याच्यामध्ये आहे की सर्वसहमती म्हणजे एक अशा पद्धतीने होऊ शकते की लीडर सांगतोय, सगळ्यांना मान्य आहे. ही झाली फोर्सफुली सर्वसहमती. तर इथे ती सर्वसहमती ही फोर्सफुली नाही आहे की कोणीतरी मुद्दामून दबाव टाकून तयार केलेली सर्वसहमती नाही आहे. इथे जी सर्वसहमती आहे ती प्रत्येकाला मनातून वाटतंय म्हणून आहे. आणि हे एक्झॅक्टली आपल्याला कम्पेअर करता येईल एखाद्या कुटुंबामध्ये ज्या पद्धतीने काम आहे. एखादं जे हेल्दी आणि चांगलं कुटुंब आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने काम चालतं की म्हणजे आपल्याला काय झालं नाही, एखाद्या मुलाने म्हटलं की नाही नाही मला नाही असं वाटत आहे की मला सायन्सला जायला पाहिजे, मला कॉमर्सला जायचं आहे. आणि मग त्यानंतर मग आई वडिलांनी बोलून की तुला नेमकं का वाटतं कॉमर्सला जा. आणि मग जर का योग्य असं वाटलं तर आईवडिलांनी त्याला सहमती देणं, किंवा आईवडिलांचं पटलं म्हणून मुलांनी सहमती देणं की मी सायन्सला जातो. तर ह्या पद्धतीने जे काम चालतं तसं काहीतरी तो गाभा आहे. आणि तो गाभा मला तिथल्या भेटीमध्ये हळूहळू लक्षात यायला लागला की हे जे काम आहे हे फार वेगळ्या पद्धतीचं आहे. हे असं फक्त व्हिज्युअली दिसणारं काम नाही आहे. ते आतून जी त्यांची चर्चा चालते आणि त्याचा जो मुख्य इसेन्स आहे तो इथे कुठेतरी दडलेला आहे. आणि तो माझ्या मते ती भेट ही माझ्यासाठी फार मोठी होती. म्हणजे काय होतं की आपण पुस्तक वाचलं, पुस्तक वाचलेलं असतं, आपण लोकांशी चर्चा केलेली असते, तरीसुद्धा तिथे गेल्यानंतर आणि त्या भेटी दरम्यान ज्या गोष्टींचं दर्शन घडलं त्याच्यातून एक वेगळं काहीतरी हातात यायला लागलं असं वाटलं. कारण वाचक म्हणून किंवा दर्शक म्हणून तुम्हाला एका ठराविक टप्प्यावरती पुरेशी असते माहिती आणि आकलन. पण जेव्हा तुम्हाला नवीन निर्मिती करायची असते तेव्हा त्या आकलनाच्या थोडासा आणखीन खोलात शिरावं लागतं आपल्याला. आणि त्याचा दिग्दर्शक म्हणून तुम्हाला आणखीन जास्ती खोलात त्या विषयाची त्याचं गांभीर्य आणि त्याचं मुद्दा समजायला पाहिजे. आणि तो कुठेतरी मला त्या भेटीच्या दरम्यान झाला असं वाटतं. तुम्ही आता देवाजींचा उल्लेख केला की काय आहे ह्या गावामध्ये असा प्रश्न त्यांना विचारणार आणि खरोखर दाखवण्यासारखं नसणार. इतर कोणतेही जी लहान मोठी खेडी गावं आहेत त्यात विदर्भातली आहेत, त्यात गडचिरोली जिल्ह्यातली आहेत, त्यात आदिवासी भागातली आहेत, त्यापेक्षा काही वेगळं ते गाव नसणार. आणि त्या गावाचा जो काही प्रयोग आहे हा प्रयोग मुख्यतः राजकीय प्रयोग आहे. आणि हा प्रयोग लोकांच्या मनामनामध्ये, त्यांच्या बैठकांच्यामध्ये गेल्याशिवाय, त्यांनी केलेल्या प्रयोगाचा इतिहास वाचल्याशिवाय त्या गावाचं ते वेगळेपण आपल्याला लक्षात येणार नाही. मात्र आपल्या वाचकांनी, आपल्या श्रोत्यांनी ते गावही पाहिलेलं नाही आणि अजून पुस्तकही वाचलेलं नाही असं आपण समजू, किंवा अशा वाचकांनी, अशा श्रोत्यांनी. तर अशा श्रोत्यांना तरीही हे कुतूहल असेल की हो पण तुम्ही एक दिग्दर्शक म्हणून त्या गावात शूटिंगला गेलात, तिथे काही काळ राहिला असणार, तर तुम्हाला बाहेरून ते गाव कसं दिसलं, त्या गावाची रचना कशी आहे ती तुमच्या या डॉक्युमेंटरीमध्ये दिसते. तरीही सोयीसाठी थोडी व्हिज्युअल्स लोकांच्या नजरेसमोर यावं की गाव किती मोठं आहे, उत्तरेला काय, दक्षिणेला काय, घरं कशी आहेत, माणसं कशी आहेत, किती लोकसंख्या आहे, काय उद्योग व्यापार आहेत, शेती आहे का, असं काहीतरी थोडासा एक आराखडा सांगितला की पुढचं आपले जे प्रश्न उत्तर आहेत ते त्यांना कळायला जरा सोपं जाईल. अच्छा, तुम्ही शूटिंगच्या वेळी ते सगळं जाऊन पाहिलंच असणार ना, पूर्ण परिसर पाहिला असेल, गावात भेटला असाल. नक्कीच. हे गाव तसं अगदी छोटंसं गाव आहे. म्हणजे 300-400 लोकवस्तीचं गाव आहे. आणि त्या थोडंसं जास्ती असेल, 400-500 लोकवस्तीचं गाव. आणि तसं बघायला गेलं तर त्या भागामध्ये गोंड आदिवासी समाजाची ज्या पद्धतीची गावं असतात
त्यासारखंच दिसणारं गाव आहे. वरवर पाहू जाता मॉडर्निटी पोचलेली नसलेली असं वाटणारं, सोयीसुविधा पोचल्या नाही आहेत असं वाटणारं, किंवा असं वाटतं की कदाचित हे खूप ह्यांच्याकडे काहीच आत्ता सोयी नाही आहेत, खूप मागासलेलं आहे का की काय असं वाटावं असं ते गाव आहे. त्याच्यामध्ये मुख्यतः ते टोले म्हणतात, टोला. ते 2 टोले आहेत, म्हणजे जसे आपल्याकडे पाडे किंवा वस्त्या किंवा तसं त्या 2 टोल्यावरती विभागली गेलेली सगळी लोकसंख्या आहे. आणि त्या लोकांची घरं अगदी पूर्णपणे आदिवासी पद्धतीची घरं आहेत. आता थोडासा बदल दिसायला लागला आहे, कारण काही सरकारी योजना असतील किंवा काही हे असतील त्याच्यामध्ये आता पक्की घरं काही लोक बांधायला लागलेली आहेत, किंवा संडास बाथरूम बांधणं हे एक ते सध्या एक मोठा ड्राईव्ह तिथे चालू आहे, त्या सगळ्या भागातच आहे. आणि तो काही बदल हळूहळू दिसायला लागलेला आहे तिथे. परंतु दिसायला हे खूप छोटंसं छोटेखानी गाव आहे. पण त्याचं जे वैशिष्ट्य आहे, म्हणजे मला इथे मिलिंद बोकीलांनी जे सांगितलं ते थोडंसं म्हणावंसं वाटतं, की आपण मॉडर्निटी नेमकी कशाला म्हणतो. आपण पुढारलेलं गाव किंवा मागासलेलं गाव हे कशावरती ठरवतो. तर ते म्हणतात की ज्या व्हॅल्यूज आहेत गावाच्या त्या इतक्या मॉडर्न आहेत, कारण त्यांना तिथलं पर्यावरण वाचवायची इच्छा आहे, त्यांना गाव म्हणून एकत्र राखण्याची इच्छा आहे, त्यांना म्हणजे या त्यांच्या दररोजच्या जगण्याला ज्या गोष्टींची गरज आहे, की मग त्यांचा रोजगार असेल, त्या रोजगाराची सोयसुद्धा गाव करू पाहत आहे. आणि त्या प्रत्येकाला गावामधल्या युवकाला काम मिळेल असं काहीतरी बघितलं जातं आहे. तर इतकी मॉडर्निटी खरं म्हणजे आहे ती पटकन व्हिज्युअली आपलं काय झालं आहे, की आपले असे समज झालेत की आदिवासी खेडं म्हणजे मग ते मागासलेलंच असणार, मग ते हेच असणार. एकतर स्वच्छता तर सुरेख आहे आणि ती अनेक आदिवासी गावांमध्ये असते, तसं इथे पण आहे. परंतु ही जी मॉडर्न व्हॅल्यूजच्या गोष्टी आहेत त्या मला जास्ती महत्त्वाच्या वाटतात आणि त्या गावांनी चांगल्या अंगीकारल्यात. आता दुसरी एक गोष्ट जे तुमच्या प्रश्नामध्ये होतं, की तो तसा राजकीय जो प्रयत्न आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या लक्षात घ्यायला पाहिजेत, की जेव्हा मोहनभाऊंनी त्यांचा अभ्यास करायचं ठरवलं, ते डॉक्युमेंटरीमध्ये हा सगळा भाग विस्ताराने आलेला आहे, की जेव्हा त्यांनी अभ्यास करायचं ठरवलं की सर्वसहमतीने काम करणारं त्यांना गाव हवं होतं आणि त्याच्या माध्यमातून त्यांना काम करण्याची इच्छा होती एक कॅटलिस्ट म्हणून. तर हे करत असताना त्यांच्याकडे अनेक गावांनी ॲप्रोच केलं, 20-22 गावांनी ॲप्रोच केलं की आम्हाला तुमच्याबरोबर काम करायची इच्छा आहे. कारण म्हणजे देवाजींनी स्वतः सांगितलं ते माझ्या चांगलं लक्षात आहे, की आदिवासींमध्ये एक प्रकारची अशी परंपरा आहे की जेव्हा कुठला निर्णय घेतला जातो तेव्हा तो सर्वसहमतीने घेण्याची एक काहीतरी पूर्वापार चालत आलेली ती परंपरा आहे. त्यामुळे ही गोष्ट त्यांच्यासाठी तशी नवीन नाही आहे. परंतु मोहनभाऊंनी जे तेव्हा तिथे जाणलं ते फार महत्त्वाचं होतं, की ते म्हणाले की सर्वसहमतीने काम करतात चांगली गोष्ट आहे, पण बऱ्याचशा गावांमध्ये त्याच्यामध्ये थोडंसं दडपण असतं किंवा काही एक दबाव असतो, अशा काही गोष्टी आहेत. त्याच्याहूनही पुढचा टप्पा असा महत्त्वाचा होता जे मोहनभाऊंना तिथे जाणवलं, ते म्हणजे ते म्हणाले की या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोण येतं ग्रामसभेमध्ये, हे काय सगळे गावातले सर्व पुरुष आलेले आहेत. ते म्हणाले की फक्त पुरुषच आलेले आहेत, महिला कुठे आहेत. आणि तुम्ही ज्याला सर्वसहमती म्हणताय ती जर का सर्व गाव महिलासुद्धा त्यात नसतील तर त्याला 50% तुमची लोकसंख्या नाहीची सर्वसहमतीमध्ये, 50% मधूनच तुम्ही निवडताय. बरोबर. तर या ज्या काही गोष्टी त्यांनी सुरुवातीला त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली त्याच्यामुळे गाव बदलत गेलं. म्हणजे जी मी मॉडर्निटीची गोष्ट सांगत होतो ती इथे जेंडर इक्वॅलिटीमध्ये पण आपल्याला दिसते, की ज्या मॉडर्न व्हॅल्यूज आज आपण म्हणतोय, हे मिलिंद बोकीलांनीच सांगितलेला मुद्दा आहे जो मला फार आवडला, की ह्या सगळ्या मॉडर्न व्हॅल्यूज आहेत ना, की पर्यावरण टिकवणं, जेंडर इक्वॅलिटी किंवा आपल्या संसाधनांचा, जवळच्या संसाधनांचा योग्य वापर करणं,
तर या सगळ्या गोष्टी ते गाव करतंय. त्यामुळे ते बाहेरून दिसायला असं आदिवासी म्हणलं की ते मागासलं असणार असं जे आपली जी समजूत असते ते आतमधून व्हॅल्यूजनी ते फार वेगळं गाव आहे. तुम्ही या गावामध्ये शूटिंगच्या निमित्ताने काही काळ राहिला असाल, कदाचित 2 किंवा 3 टप्प्यामध्ये राहिला असाल. तर तिथे तुमचं वास्तव्य असताना तुम्ही जरीही या निर्मिती प्रक्रियेत सहभागी असलेले देवाजी, मोहनभाई आणि अन्य काही लोक यांच्या सहवासात आला असाल, तरीही तिथली सर्वसामान्य माणसं, तिथला समाज यांच्याशी पण तुमचा खूप चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या निमित्ताने संवाद झाला असेल आणि तो तुमचा तिथला एकूण वावर किती सहजतेने झाला, तुम्हाला त्यांच्याशी जुळून घेण्यामध्ये किती त्रास झाला, सर्वसामान्य माणसांशी बोलून तुम्हाला नवीन काही तुमच्या आकलनात भर पडली का, तर तो शूटिंगचा कालखंड आणि तो सगळा माहोल तो काय होता? खूप प्रेमळ आणि छान वेलकमिंग असं ते गाव आहे. म्हणजे त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव झालेली आहे, वनाधिकार मिळवलेला आहे. वरवर पाहता असं वाटतं की म्हणजे तो मोठा एक जो लढा दिलेला आहे त्यामुळे ते गाव थोडंसं असं कडक स्वभावाचं आहे का काय. परंतु नियम गावाने जे ठरवलेले ते नियम जरूर पाळतात ते आणि ते नियम आपल्याला दिसतात पाळताना. परंतु ते गाव अतिशय प्रेमळ आहे. म्हणजे मला तिथे गेल्यानंतर एकतर काय आहे की त्यांच्या या सगळ्या प्रयोगामुळे अनेक लोक तिथे येतात भेटीगाठी करायला आणि समजून घ्यायला, त्यांचं काम समजून घ्यायला. त्यामुळे थोडीशी गावाला ती सवय पण झालेली आहे. परंतु गावातले सर्व लोक ही बाहेरून येणाऱ्या जो काही त्यांच्यासाठी बाहेरचा माणूस आहे त्यांच्याशी वागताना हे इतके प्रेमाने वागतात. म्हणजे अगदी छोटंसं उदाहरण जरी द्यायचं झालं तरी मी पहिल्यांदा जेव्हा भेटीला म्हणून गेलो होतो तेव्हा देवाजी मला फिरून सगळीकडे गाव दाखवत होते आणि हे हा टोला आहे वगैरे. आणि मग त्यानंतर ते आम्ही शेतावरती गेलो की जे त्यांच्याकडे एक आदिवासींमध्ये एक प्रकार आहे की उन्हाळ्यामध्ये पाणी कमी असल्यामुळे नदी पात्रामध्ये जिथे ओल राहिलेली असते तिथे ती काही प्रकारची शेती चालते तो त्या सीझनपुरती. तर आम्ही तिकडे गेलो आणि मग तिकडे गेल्यानंतर लगेचच त्या तिथल्या शेतातल्या बाईने एक छानसं तिने कदाचित स्वतःसाठी करून आणलेलं आंबील होतं. पण ते आम्ही उन्हातून चालत गेलो होतो आणि ते लगेच आम्हाला आंबील वगैरे प्यायला दिलं. आता मी तसा परका माणूस होतो पण मला परकेपण अजिबात जाणवलं नाही. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्या गावातल्या अनेक लोकांशी माझी अगदी चांगली मैत्री म्हणावी अशी झाली. म्हणजे आमच्यासाठी अगदी दररोज चहा करून देणारा तो कपिल असेल किंवा म्हणजे सारखे येता जाता भेटणारे दुक्कू काका असतील. दुर्दैवाने दुक्कू काकांचं नुकतंच निधन झालं आणि पूर्ण झालेली फिल्म ते बघू शकले नाहीत. ती एक थोडीशी चुटपुट वाटते. तेव्हाच शूटिंगच्या वेळेलाच त्यांचं थोडंसं वय झालेलं होतं आणि थोडे तब्येतीचे प्रश्न चालू होते. परंतु ते गाव खूप छान तुमच्याशी वागतं जेव्हा तुमचा उद्देश त्यांच्या लक्षात येतो. एकतर तुम्ही कशासाठी आलेले आहात आणि तुम्ही काय करता आहात हे लक्षात आल्यानंतर तर ते खूपच जास्ती चांगल्या पद्धतीने तुमच्याशी वागतात. माहिती द्यायलाही तयार होतात. आता थोडी अडचण आहे ती म्हणजे जी वरची पिढी आहे ती मराठी शिकलेली नाही आहे. ती मराठीमध्ये फ्लुएंट नाही आहे. त्यांची मातृभाषा जी आहे गोंडीमध्येच ते बोलतात. मग ते आपल्याशी बोलताना थोडे अडखळतील किंवा त्यांना ते तितकं प्रशस्त नाही वाटणार असं काही वरच्या पिढीच्या लोकांमध्ये. पण नवीन पिढी जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने ते मराठीतच शिकलेले आहेत कारण त्यांचं शिक्षण आता तो एक वेगळा मुद्दा आहे की आता त्यांना मराठीतच शिकावं लागतं. भलेही त्यांची मातृभाषा गोंडी असली तरी गोंडीतून शिकण्याची सोय नाही आहे आणि त्यामुळे त्यांना मराठीतूनच शिकायला लागतं. त्यामुळे त्यांचं मराठी चांगलं झालं आहे आणि ते आता गोंडी बोलत नाहीत. अशी एक वेगळीच अवस्था आहे. या पुस्तकात वाचलेलं गाव आणि प्रत्यक्ष पाहिलेलं गाव याच्यामध्ये कोणते कोणते फरक जाणवले, काय बदल झालेत? कारण पुस्तक लिहिलं गेलं 2010-12मध्ये आणि आता तुम्ही त्यानंतर 12-13 वर्षानंतर ही सगळी डॉक्युमेंटरी केलेली आहे. तर असे काही मेजर बदल जाणवले? खूप मेजर बदल जाणवले असं मी म्हणणार नाही. पण हां, काही गोष्टी मात्र नक्की आहेत की जे पुस्तक जेव्हा लिहिलं तेव्हा ही जी वरची फळी आहे ती चांगल्यापैकी ॲक्टिव्ह स्वरूपामध्ये होती आणि त्यातले काही सदस्य हे आजही चांगल्या ॲक्टिव्ह पद्धतीने आहेत. पण आता नवीन पिढी तयार व्हायला लागली आहे आणि तो एक म्हणजे थोडासा प्रश्न म्हणता येईल आपल्याला
की म्हणजे मी देवाजींशी पण बोलताना म्हटलं की काय चॅलेंजेस आहेत. तर तेव्हा त्यांनीही ते नमूद केलं की पुढच्या पिढीने ते काम कसं पुढे न्यावं आणि पुढची पिढी त्याच्यामध्ये कसा रस दाखवेल किंवा एक जो हे लागतो त्याच्यामधून एक आंतरिक ऊर्जा लागते ती कोणीतरी काही लोकांनी तरी पुढे येऊन ती दाखवायची गरज असते. आहेत तसे लोक नक्कीच दिसतात आपल्याला नवीन पिढीमध्ये, पण तो मला एक बदल दिसतोय की आता ती पिढी हळूहळू बदलायला लागणार आहे. ते प्रश्न सर्वत्र असतात. प्रत्येक ठिकाणी नवीन पिढी येते आणि आधीच्या पिढीने केलेला जो काही प्रयोग असतो त्या प्रयोगाच्या मधली सगळी गुंतागुंत त्या पिढीच्या नजरेसमोर असते, त्यातून ते बाहेर पडलेले असतात. नव्या पिढीने तो आधीचा प्रयोग जसाच्या तसा घेऊन पुढे जाता येणं हे प्रॅक्टिकली पण फार अवघड असतं. तेवढी इन्व्हॉल्वमेंट पण असणं थोडंसं कठीणच जातं. मात्र आधीचा जे चांगला आहे त्याचा गाभा घेऊन त्याच्यात काही आवश्यक ते बदल करून पुढे घेऊन जर गेलं तर तो प्रयोग जास्त यशस्वी होतो. तसं आपल्याला पुढच्या काळात बघायला मिळेलच, कारण 10-12 वर्ष हा काही इतका पण मोठा कालखंड नाही आहे. बरोबर. तुम्ही आता तिथं जे काही शूटिंग केलं खूप वेगवेगळ्या प्रकारचं केलं असेल, ते काय प्रकारचं होतं? आणि फिल्म तर फक्त 53 मिनिटांची झाली. तर हे एवढ्या मोठ्या शूटिंगमधून, आणि तुम्ही एडिटर म्हणून फिल्मचं अगोदर जास्त चांगलं काम केलेलं आहे या फिल्मच्या यादी, तर एडिटर म्हणून तुमच्यासमोर आव्हानं असतील. इतका मोठा ऐवज आपल्याकडे आहे, तर ते एक्झॅक्ट शूटिंग किती तासांचं किंवा किती वेळेचं झालं, काय काय स्वरूपाचं होतं, आणि आत्ता तुम्ही फिल्ममध्ये त्यातलं काय काय आणू शकलात आणि जे बाजूला राहिलं आहे त्याचं काय करणार आहात? थोडंसं म्हणजे विनंती आहे की आधीच्या प्रश्नाचं थोडासा एक मला पॉईंट सुचला आहे तो बोलतो आणि मग नंतर पुढच्या गोष्टी या प्रश्नाचं उत्तर देतो. तर तो जो बदल झाला आहे आपण जे म्हणत होतो की 2012 पासून आत्तामध्ये, त्याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती आहे की फेडरेशन ही एक नवीन संकल्पना तयार झाली आहे. कारण काय होतं की ग्रामसभांचा म्हणजे महासंघ ही संकल्पना आता राबवायला सुरुवात झालेली आहे त्या भागामध्ये. कारण मेंढालेखाकडे बघून अनेक गावांनी अशा पद्धतीने काम सुरू केलेलं, म्हणजे कोरचीमध्ये सुरू झालेलं आहे किंवा कुरखेड्यामध्ये सुरू झालेलं आहे. तर या पद्धतीचं जे काम सुरू झालेलं काय होतं की जेव्हा गाव स्वतःच्या भोवतीचं पर्यावरण मॅनेज करायला लागतं, तर त्याच्यामध्ये मग या सगळ्याच गोष्टी येतात की मग त्याचं टेंडर काढणं, मग बांबू कटाईचं टेंडर निघणं, मग त्या जे टेंडर घेणारे लोक आहेत त्यांच्याशी डील करणं. तर हे व्यावसायिक गोष्टी करण्याची लगेचच ताकद नसते या ग्रामसभांमध्ये, आणि तो एक मोठा अडथळा किंवा चॅलेंज असतं त्यांच्यासमोर की हे कसं आपल्याला करता येईल. आणि म्हणून त्या बाहेरच्या सगळ्या त्या व्यावसायिक गोष्टीला चांगलं उत्तर देता यावं किंवा चांगल्या पद्धतीने हाताळता यावं म्हणून ते एकटे ते न करता तर त्यांचा महासंघ करण्याची संकल्पना तयार झालेली आहे की काही गावांनी एकत्र येऊन त्याचा महासंघ तयार करायचा. आणि मग त्यामुळे काय होतं की त्यांना एकीचं बळ मिळतं आणि मग ते बाहेरच्या व्यावसायिक गोष्टींना चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात. हा एक महत्त्वाची गोष्ट आणि महत्त्वाचा बदल आता नवीन काळामध्ये झालेला आणि खूप चांगला आणि पॉझिटिव्ह बदल आहे तो. अच्छा, म्हणजे एक टप्पा पुढे गेलेले आहेत. आणि अर्थातच दुसरी एक बदलाची गोष्ट म्हणजे जे ते ग्रामदानी गाव म्हणून झालेलं आहे ते त्याच काळात त्याची प्रक्रिया सगळी सुरू झाली होती, पण ते आता पूर्णपणे ग्रामदानी गाव झालेले. 100% गावकऱ्यांनी त्यांच्याकडच्या 100% जमिनीची मालकी ही गावाला अर्पण केली. आपल्या कदाचित काही प्रेक्षकांनाही माहीत नसेल, विनोबा भावे यांची जी संकल्पना होती आणि मोठं अभियान राबवलं सुरुवातीच्या काळात भूदान आंदोलन, आणि त्याला जोडून नंतर भूदान ग्रामदान आंदोलन. तर ते आंदोलन जरी बहराचा काळ तो होता तरीही त्या आंदोलनातून पुढे आलेले अजूनही काही कार्यकर्ते, काही नेते विशेषतः विदर्भामध्ये भूदान आणि ग्रामदान याचे प्रयोग छोट्या छोट्या स्वरूपात का होईना करतायत. तर तसं या गावाने ग्रामदान केलेलं आहे. बरोबर. हां, आता आपला तो मुद्दा होता की इतकं शूटिंग जे केलं ते काय काय स्वरूपाचं होतं आणि त्यातलं 53 मिनिटामध्ये काय आणलंय आणि उरलेल्याचं आणता आलं नाही त्याचं दुःख आणि त्याचा वापर काय करणार आहात? खरं सांगायचं झालं तर त्याचं पोस्ट प्रोडक्शन म्हणजे एडिटिंग आणि पुढच्या सगळ्या गोष्टी ह्या त्याच्यामध्ये खूप मोठा चॅलेंज होता माझ्यासमोर. म्हणजे माझ्या मते प्रत्येकच फिल्ममेकरला या गोष्टींना तोंड द्यावं लागतं.
आणि डॉक्युमेंटरी मेकर्सनं तर जास्ती प्रकर्षाने. कारण काय होतं की ती फिल्म हळूहळू शेप घेत जाते आणि जेव्हा एडिट टेबलवरती ॲक्च्युली ते एडिट करायला घेतलं मी, त्याचा जो पहिला कट झाला होता तो जवळपास 1.25 तासाच्याही पुढे गेला होता. तर 1 तास 15 का 20 मिनटं असा काहीतरी तो तयार झाला होता. त्याच्यामध्ये थोडा माझा प्रयत्न असा होता की निवेदन टाळावं असा एक माझा थोडासा पहिला काय म्हणता येईल अप्रोच होता. आणि त्याचं कारण असं होतं की बऱ्याचदा निवेदन म्हटल्यानंतर काहीतरी प्रचारकी आहे असं प्रेक्षकांचा समज होतो. आणि मला त्या प्रचारकी मोडमध्ये जायचं नव्हतं. आपल्याला कसलाही प्रचार नाही आहे करायचा. आपल्याला तिथे जे काही चांगलं काम झालेलं आहे त्याचा अनुभव लोकांना द्यायचा आहे आणि त्या अनुभव तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये शक्यतो निवेदन नसावं असं मला एक वाटत होतं. आणि म्हणजे आता तो सगळा डॉक्युमेंटरीचा इतिहास आहे की निवेदन काही प्रत्येकच वेळेला काही प्रचारकी पद्धतीचं येत नाही. अनेक फिल्ममेकर्सनी खूप चांगल्या पद्धतीने निवेदनाचा वापर केलेलाही आहे. तर त्यामुळे तो 1 तास 20 मिनिटाचा कट होता तो मला असं वाटायला लागलं की, आणि सगळ्यांनाच वाटायला लागलं, म्हणजे मी जे मगाशी आपण बोललो की मिलिंद बोकील असतील किंवा मोहन भाऊ असतील किंवा पराग चोळकर असतील, त्या सगळ्यांनी कट बघितला. ह्याच्या व्यतिरिक्त मी माझ्या काही इतर मित्रांना पण तो कट दाखवला. अनेक लोकांनी म्हणजे त्यांनी बघावा आणि त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया द्याव्या असं मला वाटत होतं. मग त्याच्यामध्ये वरुण नार्वेकर आहे किंवा श्रीधर लोणी आहेत, असे माझे काही मित्रमंडळींपैकी पण मुद्दामून मी त्यांना कट दाखवला होता. आणि प्रतिक्रिया या थोड्याशा अशा आल्या की तू का नाही निवेदन वापरतेस. तर मी म्हटलं की मला ते प्रचारकी व्हायला नको आहे. तर त्या सगळ्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर मला असं वाटलं की चांगल्या पद्धतीने आपण जर का ते निवेदन आणलं तर काय होईल की मुलाखतींमध्ये काय होतं की जेव्हा माणूस बोलतो तेव्हा ते बोलताना थोडासा तो मुद्दा हा जास्ती मोठ्या लांबीचा तयार होऊ शकतो. आणि तीच गोष्ट निवेदनामध्ये आणली तर कमी शब्दांमध्ये आपल्याला, कारण आपण ते फ्रेम करणार आहे आणि त्या पद्धतीने कनेक्ट करणं फार सोपं जातं ना. करेक्ट. सो त्या अर्थाने निवेदन आणावं असं मलाही वाटायला लागलं. मी म्हटलं की प्रयोग तरी करून बघूया की निवेदन आणण्याने जर का त्याचा परिणाम जर का वाईट होणार असेल किंवा प्रचारकी वाटायला लागला तर आपण परत काढून टाकू. तो हक्क तर आपल्याकडे आहेच आहे. आणि मग नव्याने निवेदनाचे काही लिखाण झालं. म्हणजे मी त्याचा एक रफ ड्राफ्ट तयार केला. मग मिलिंद बोकीलांनी त्याचं चांगलं संस्करण करून चांगल्या पद्धतीने ते तयार केलं. आणि निवेदनाचा वापर आम्ही असा केला की जिथे काही गोष्टी जोडण्याची, मुद्दे जोडण्याची गरज आहे तिथेच फक्त ते निवेदन आणावं. त्याची लांबी जास्ती वाढू नये. आणि फिल्ममेकरच काहीतरी म्हणू बघतोय अशा पद्धतीने जास्ती येऊ नये. फक्त त्याचा काही घडलेल्या गोष्टींचा गोषवारा किंवा ते फक्त कनेक्टिंग डॉट्स म्हणतो आपण, त्या पद्धतीने ते निवेदन यावं अशा पद्धतीने त्याचा वापर केला. आणि देविका दफ्तरदारच्या आवाजामध्ये तो रेकॉर्ड केला. त्यामुळे त्याला एक म्हणजे थोडासा तो त्याच्यामध्ये हा पण एक त्या स्त्रीनी सांगावं असा पण एक मुद्दा होता जो मिलिंद बोकीलांनी सुचवला आणि तो चांगला होता खूप. आणि त्यामुळे तो फक्त निवेदन हे खूप असं ठाशीव आणि खूप असं प्रचारकी असं न करता खूप सटली चांगल्या पद्धतीने फक्त जॉईन डॉट्स करता करता अशा पद्धतीने ते त्याला काहीतरी आकार चांगला तयार झाला. मी आता जी काल फिल्म बघितली ती सगळी, तर 53 मिनिटाची फिल्म पाहताना 2-3 गोष्टी तर मला फार प्रकर्षाने लक्षात आल्या. पहिलं, मला त्या गावाबद्दल कुतूहल होतं. ते पुस्तक वाचलं तेव्हापासून ते गाव कसं असणार. स्वाभाविक आहे की थोडासा जंगलग्रस्त प्रदेशात, आदिवासी भागातली गावं जरा ऐसपैस असतात, झाडी भरपूर असतात, याची मला कल्पना होतीच. परंतु ते कल्पनेतलं तर आहेच, परंतु त्याहीपेक्षा अधिक मोहक की अरे आपण अशा गावामध्ये राहायला हवं. आणि अशा प्रकारचा मोह ते फिल्म बघणाऱ्या कोणाच्याही मनामध्ये होऊ शकतो, इतकं ते सुंदर गाव आहेच. परंतु तुम्ही त्या गावातली दृश्य, एकूण त्यातला निसर्ग आणि सभोवताल गावातली माणसं आणि मधून त्या गावाच्या प्रयोगाबद्दल माहिती देणाऱ्या गावातल्या व्यक्ती आणि या आत्ता आपण ज्यांचा उल्लेख केला, मोहनभाई, मिलिंद बोकील, देवाजी तोफा आणि पराग चोळकर यांची निवेदनं, हे सगळं ज्या पद्धतीने जुळवलेलं आहे
ते बघता अगोदर मला असं वाटलं की 53 मिनिटामध्ये काय काय दाखवू शकणार आहे ते, परंतु पहिल्या 30 मिनिटं झाली आणि माझ्या लक्षात आलं की अरे यांनी बरंच दाखवलं आहे की आत्तापर्यंत, आणि पुढच्या 15-20 मिनिटामध्ये आणखी खूप काय काय येऊ शकतं. हा मुद्दा यासाठी की त्याचं एडिटिंग अतिशय उत्तम झालेलं आहे, हा एक भाग मला इथं नोंदवायचा होता. दुसरं त्यातलं निवेदन हे सुद्धा मला साधारणतः अर्धी फिल्म बघून झाल्यावर या फिल्मला निवेदन पण आहे बरं का, असं माझ्या लक्षात आलं. ते इतकं सटल, इतकं अत्यावश्यक आहे तिथे. अन्यथा बऱ्याच डॉक्युमेंटरीमध्ये निवेदन हे एक स्वतंत्र कॅरेक्टर आहे, अशाच पद्धतीने प्रेझेंट केलं जातं. इथं मात्र त्याची एक कनेक्टिंग द डॉट्स असं अतिशय उगवता येतं. देविकाने त्याचा जो आवाज वापरला आहे, ज्या संयत पद्धतीने वापरला आहे, तेही त्याला खूपच इंटरेस्टिंग पद्धतीने पूरक आहे. आणि तुम्ही म्हणालात की अगोदर तुम्ही ड्राफ्ट करून पाहिला होता, नंतर मग स्वतः मिलिंद बोकील की ज्यांना ते पुस्तक आणि तो सगळा प्रयोग खूप चांगल्या प्रकारे डायजेस्ट झालेला असल्यामुळे ते अतिशय उत्तम प्रकारे आलेलं आहे. आता हे सगळं पूर्ण फिल्म झाली तयार, एडिटिंग पण झालं. आता तुम्हाला गाव कसं समजलं? ॲक्च्युली फारच महत्त्वाची गोष्ट आहे ही, गाव कसं समजलं आहे. कारण जो थोडासा मुद्दा याच्यामध्ये पण आलेला आहे फिल्ममध्ये, की सर्व सहमतीने काम करणारं गाव असं म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कुणालाही, मला पण असं वाटत होतं, असं कसं शक्य आहे? नाही नाही, हे काहीतरीच आहे, हे असं शक्यच नाही आहे. सगळे कसं काय तयार होतील एखाद्या मुद्द्यावरती? ते पुस्तक वाचताना हा प्रश्न अनेकांच्या मनात येतोच. बरोबर. तर म्हणजे मोहन भाऊ म्हणाले पण आहेत की हा एक युटोपिया आहे असं बऱ्याच लोकांना वाटतं. हे एक कल्पना रंजन आहे फक्त, हे असं काही वास्तवात होणं शक्य नाही. त्याचबरोबर थोडंसं काय होतं की बऱ्याच लोकांना असा एक भ्रम तयार होतो की हे खूप आदर्शवत गाव आहे की जे एवढं आयडियल कंडिशन स्वतः राबवू शकतात, ते खूपच काहीतरी आदर्श गाव असणार. तर मला जे गाव समजलं फिल्म पूर्ण केल्यानंतर, आणि ते माझ्या असं लक्षात आलं की देवाजींनी पण ते सांगितलं काही वेळेला की हे काही आदर्श वगैरे गाव नाही आहे. कारण हे सगळ्या संपूर्ण विश्वाचाच एक भाग आहे. विश्वामध्ये ज्या पद्धतीने काय गोष्टी चालतात, चांगलं वाईट गोष्टी असतात, तसं या गावातही आहेत. करेक्ट. गावाचं वैशिष्ट्य काय आहे की आदर्शवत वाटणारी रचना ते राबवू शकले. म्हणजे कुठलाही मोहनभाऊ म्हणतात तसं कुठलाही मनुष्याने, कुठल्याही समाजाने जर का ठरवलं की आपल्याला हे असं राबवायचं आहे, तर आपण जे काही पहिल्यांदाच नाकारतो की हा युटोपिया आहे, हे शक्य नाही वगैरे, जरी आपला गाव किंवा आपला समाज हा पूर्णपणे आदर्श नसला, त्याच्यामध्ये अडचणी येणारच आहेत. ती अशा पद्धतीचं सर्वसहमतीचं तत्त्व राबवताना अडचणी या येणारच आहेत, पण तुम्ही त्याच्यावरती कशी मात करता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते गाव हे त्यांनी आदर्श गोष्टींकडे वाटचाल सुरू केलेली आहे, आणि त्यांच्या अडथळ्यांवरती मात करता करता मग त्याच्यामध्ये काही अडचणी आहेतच आणि येत राहणार, आणि पुढे पण येत राहणार आहेत. असं काही नाही आहे की आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे. बऱ्याचदा असं वाटतं की हे एकदा काही इम्प्लिमेंट झालं म्हणजे आता झालं, असं नाही आहे. रादर ते पुढे काम चालवत ठेवण्यासाठी जास्ती कष्टाची गरज आहे. तर मला गाव समजलं ते असं समजलं की ते आदर्श म्हणण्यापेक्षा त्यांनी ज्या काही व्यावहारिक अडचणी असतील, अशा पद्धतीची योजना राबवताना ज्या व्यावहारिक अडचणी येऊ शकतात, त्याच्यावरती मात करताना खूप चांगल्या पद्धतीने ते मात करू शकलेले आहेत. आणि त्यामुळे आजही त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, अडचणी आहेत, त्या येत राहणार आहेत, आणि तरी त्याच्यावरती मात करण्याची त्यांची जिद्द आहे. त्यामुळे हे मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं. बरं, दुसरी एक गोष्ट, 53 मिनिटाची फिल्म म्हणत असताना आणि 1 तास 20 मिनिटं झाली होती, मग त्यातल्या काही गोष्टी कट डाऊन केल्या. तर अशाही काही गोष्टी आहेत की ज्या मी फिल्ममध्ये नाही आणू शकलो. जसं की त्याचा ती फिल्म पूर्ण झाल्यानंतर आनंदाची गोष्ट अशी आहे की 15 नोव्हेंबरला जो मैत्री दिन म्हणून पवनारला साजरा होतो विनोबांच्या जयंतीनिमित्त, सो तिथे त्या फिल्मचा शो करण्यात आला. आणि तो जो शो केला त्यावेळेला तिथल्या काही लोकांनी बघितला, आणि
त्यावेळेला देवाजी पण होते आणि देवाजींनी तिथे एक गोष्ट सांगितली की एक गोष्ट फिल्ममध्ये आलेली नाही, ती मला सांगायची आहे. आणि ते म्हणाले की इतक्या सगळ्या 20-25 वर्षाच्या कालावधीमध्ये या गावाने जो काही सगळा संघर्ष केला, इतक्या वन खात्याशी भांडले आपल्या हक्कासाठी किंवा अनेक लोकांसमोर आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, मोर्चा नेला, अमुक केलं, परंतु एकाही गावातल्या माणसावरती पोलीस केस आजतागायत नाही. कुणीही कायदा हातात घेतला नाही, कुणीही हिंसात्मक पद्धतीने वागलं नाही आणि कुणावरही आजही पोलीस केस करावी अशा पद्धतीचं वर्तन झालेलं नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. मला थोडंसं हे वाटतं की ती निसटली आहे गोष्ट, तो मुद्दा यायला हवा होता एक. दुसऱ्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या सगळ्याच काही फिल्ममध्ये आणता येणं शक्य नाही. अर्थातच पुस्तकामध्ये जास्ती विस्ताराने लिहिता येतं, फिल्ममध्ये काही मर्यादा येतात. पुस्तकामध्ये जास्ती तपशीलवार गोष्टी मिलिंद बोकीलांनी आणलेल्या आहेत. तर तो माध्यमाचा फरक आहे ॲक्च्युली. आणि या माध्यमामध्ये आपल्याला काही गोष्टी मान्य कराव्या लागतील की सगळ्याच गोष्टी आपण नाही आणू शकणार. आता ही डॉक्युमेंटरी ज्यांना या गावाच्या प्रयोगाबद्दल माहिती आहे, ज्यांनी हे पुस्तक वाचलेलं आहे, त्यांनी का बघावी, आणि ज्यांना हे काहीच माहीत नाही, पहिल्यांदाच आपली मुलाखत ऐकतायत, त्यांनी ही फिल्म का बघावी असं तुम्हाला दिग्दर्शक म्हणून वाटतं? अशा दोन वेगवेगळ्या गटांना तुम्ही काय सांगाल? ज्या लोकांना माहिती आहे, त्यांनी पुस्तक वाचलं असेल कदाचित आणि पुस्तकातून ती माहिती घेतलेली असेल, तर मी असं म्हणेन की त्यांच्यासाठी एक नवीन माध्यमामध्ये, कारण ते त्यांना बघायला मिळणार आहे प्रत्यक्षात. जे पुस्तकामध्ये वाचलेलं आहे हे वेगळं माध्यम आहे आणि या वेगळ्या माध्यमातून त्यांना ते दृश्यात्मक स्वरूपामध्ये बघता येईल. प्रत्यक्ष देवाजी बोलताना किंवा गावातली माणसं बोलताना गाव प्रत्यक्षात दिसेल आणि या सगळ्या गोष्टी दिसेल. दुसरी गोष्ट अशी आहे की काही थोडंसं ड्रॅमॅटायझेशन, पण अगदी ड्रॅमॅटायझेशन नाही म्हणता येणार, पण किंचित स्वरूपाचं आपण ड्रॅमॅटिक व्हॅल्यू त्याच्यामध्ये आणलेली आहे की ज्या पूर्वीचा जो लढा झाला त्याच्यातली काही दृश्य आपण तयार करण्याचा प्रयत्न केला. तर त्या माध्यमाची एक ताकद म्हणून वापरता येतात आपल्याला आणि त्या तशा वापरलेल्या आहेत. त्यामुळे ज्यांनी ती पुस्तक वाचलेलं आहे त्यांना तो एक वेगळा अनुभव मिळेल त्याच्यामधून. ज्यांनी हे वाचलेलं नाही आहे पुस्तक किंवा या गावाबद्दल माहिती नाही आहे, त्यांना दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाच्या, की हे असा पण प्रयोग होऊ शकतो आणि प्रत्यक्ष गेली 20-25 वर्ष ते प्रयोग यशस्वीपणे राबवत आहेत, तर हे बघता येईल. त्या गावाची कहाणी तर समजून घेता येईलच, हा एक भाग झाला. पण दुसरा भाग असा आहे की हे मॉडेल अनेक गावांनी पण आता इम्प्लिमेंट करायला सुरुवात केलेली आहे आणि मग वेगवेगळ्या गावांमध्ये, वेगवेगळ्या मोहल्ल्यांमध्ये, वेगवेगळ्या कदाचित सोसायटीजमध्ये सुद्धा हा प्रयोग राबवता येईल का? जर का इथे तो युटोपिया नाही आहे, ज्याला आपण निरक्षर समजतो, ज्यांना आपण कमी शिकलेले, अल्पशिक्षित, अर्धशिक्षित, मागासलेले असे आपण समजतो, अशा लोकांनी तो इतका छान पद्धतीने प्रयोग राबवलेला आहे, तर सोकॉल्ड शिक्षित समाजाला किंवा जिथे आपण असं म्हणतो की आमच्याकडे नॉलेज आहे, हे आहे, आम्ही अगदी जगाच्या टचमध्ये आहोत, मॉडर्निटी आहे आमच्याकडे, तर तिथे असं काही प्रयोग राबवता येईल का? हे तपासून बघायला हरकत नाही. ॲटलिस्ट एक प्रयोग म्हणून करायला हरकत नाही. म्हणजे मोहन भाऊ जसं म्हणतात की करून बघायला काय हरकत आहे, झालं तर ठीक आहे, नाही झालं तर मग दुसरं काहीतरी ट्राय करू आपण. कारण आत्ता आपली समजूत थोडीशी अशी झाली आहे की आपली म्हणजे मानव जमातीची इन अ वे. पूर्वी राजेशाही होती, हुकुमशाही होती, तिथून आपण आता लोकशाहीमध्ये आलो आणि असं आपल्याला वाटतं की हे एकदम सगळ्यात सुधारित स्वरूप आहे. परंतु या लोकशाहीमध्ये सुद्धा आपल्याला अजून इम्प्रूव्हमेंट आणता येऊ शकते का, ज्याला पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये लोकांचा सहभाग जास्ती असतो. तर हा भाग आपल्याला आणता येऊ शकेल का, हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा आहे की त्याच्यामुळे काय होईल की एक प्रत्येक समाजातल्या, प्रत्येक वस्तीतल्या माणसाला त्याला पण बोलण्याचा अधिकार मिळेल आणि त्याचे जे काही कन्सर्न्स असतील त्याला दाद दिली जाईल. आणि त्याच्यामधून काय होईल की एक जे डिसेंट्रलाइज्ड आपण म्हणतो की
कोणीतरी फक्त बऱ्याचदा काय होतं, अनेक ग्रामसभांमध्ये आज परिस्थिती अशी आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की काही पंच निवडून येतात, निवडणूक होते, काही पंच येतात आणि मग त्या पंचांच्या हातामध्ये सगळी सत्ता असते. ते म्हणतील त्याप्रमाणे गोष्टी होतात. आणि प्रत्येक माणसाला काही गावातल्या विचारलं जात नाही, की हे असं करावं किंवा नाही करावं. तर काहीच लोकांच्या हातामध्ये एक जी ताकद एकवटली जाते, तर हा जो दुष्परिणाम आहे तो आपल्याला टाळता येऊ शकेल का? आणि मग तो सर्व माणसांच्या हातामध्ये ती ताकद येऊ शकेल का? हा एक भाग आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरी एक मेंढा गावाकडनं शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे, की अ, या विषयावरती ते राजकारण नाही करत. पक्षांचे झेंडे नाही फडकावत आणि ते सगळे एकत्र येऊन एका कुटुंबासारखे राहून, एका कुटुंबासारखं निर्णय घेऊन, जे गावाच्या भल्यासाठी आहे आणि मग त्याच्यातून स्वतःचा आणि स्वतःच्या गावाचा विकास साधतात. तर हे कुठेतरी वेगवेगळ्या मोहल्ल्यांमध्ये शक्य आहे का? हे करून बघण्याची, तपासून बघण्याची गरज आहे. ज्यांना इच्छा आहे त्यांना. हे काय एकदम तात्काळ अनेक ठिकाणी लगेच होईल असं नाही, पण आपल्याला जसं दिसतंय की तो त्या भागामध्ये काही गावं तसा प्रयोग करून बघतायत. आता तुमच्या ह्या शेवटच्या उत्तरातून एक महत्त्वाचं स्टेटमेंट असं पुढे येतं आहे की मेंढा गावाने राजकीय प्रयोग केला आहे पण राजकारण केलेलं नाही. तर असं आणखी काय तुम्हाला स्टेटमेंट करावीशी वाटतात या निमित्ताने? मला असं वाटतं की मी मगाशी म्हणालो तसं की फक्त दिसायला मॉडर्न असणं म्हणजे मॉडर्न नाही आहे, तर तो समाज मॉडर्न व्हॅल्यूजनी जगतोय. ग्रेट. तर दिसायला कपडे आधुनिक घातले म्हणजे तुम्ही आधुनिक बनत नाही, किंवा फक्त तुम्ही काहीतरी आधुनिक गॅजेट्स वापरताय, आधुनिक काहीतरी भाषा वापरताय म्हणजे तुम्ही आधुनिक बनत नाही. तर व्हॅल्यूज आधुनिक कशा आणता येतील, मूल्य आधुनिक कशी आणता येतील, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मग यालाच जोडून आता समारोपाचा प्रश्न असा विचारता येईल की गांधी आणि विनोबा यांची जी ग्रामस्वराज्याची कल्पना होती, तर त्या कल्पनेतलं हे गाव आहे. प्रत्यक्षात ते सर्व जसंच्या तसं असेल असं शक्यच नाही, परंतु मूळ संकल्पना जी आहे ती. तर मग गांधी आणि विनोबा हे अधिक मॉडर्न होते असा निष्कर्ष याच्यातून निघतो का किंवा काढता येतो का? आणि ती मॉडर्निटी लोकांना झेपली नाही इतक्या काळामध्ये आणि म्हणून त्यांना जरा पाठीमागे पडलेले, कालबाह्य झालेले असं मानलं, असं या दिशेने काही तुम्हाला व्यक्त करावं असं वाटतं? मला ह्याच्यामध्ये असं वाटतं की ह्या ज्या संकल्पना गांधी आणि विनोबांच्या बोलण्यातून आलेल्या आहेत त्या नक्कीच मॉडर्न आणि आधुनिक आहेत. परंतु मला एक फार महत्त्वाची गोष्ट जी मोहनभाऊंच्या बोलण्यामध्ये येत होती ती जाणवते. ते म्हणाले की हे मॉडेल किंवा ही संकल्पना जी मेंढ्या गावाने राबवलेली आहे ती जर का दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या मोहल्ल्यामध्ये राबवायची असेल तर मी तर म्हणेन की फक्त दोनच निकष लावायचे, की एक म्हणजे सर्वसहमती, कुठलीही गोष्ट ही सर्वसहमतीने करायची, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यासाची तयारी ठेवायची, अपडेट करत राहायचं. कारण काय होतं की सर्वसहमती जर का झाली नाही मग ती गोष्ट सोडून द्यायची का? अमुक एक प्रोजेक्ट गावात राबवायचा, नाही झाली सर्वसहमती, मग काय करायचं? तर त्याच्यावर अभ्यास करायचा, की हा माणूस का नाही म्हणतोय, तो माणूस का नाही म्हणतोय, मग त्यांचं काहीतरी दुखतंय का, खुपतंय का, काहीतरी त्यांना प्रॉब्लेम आहे का, मग तो कसा ओव्हरकम करता येऊ शकेल. तर हे जे काही ग्रामस्वराज्याची संकल्पना आहे त्या बाबतीत पण मी असंच म्हणेन की हा विचार पुढे नेताना त्याच्यामध्ये आत्ताच्या समाजाने भर घालून आपल्या पद्धतीने तो कसा राबवता येईल. म्हणजे फक्त काहीतरी पकडून ठेवायचं, मग तो पूर्वी मांडलेला विचार आहे म्हणून जुनाट समजायचा आणि सोडून द्यायचा, हेही करणं चूक आहे. आणि तो चांगला आहे म्हणून फक्त आहे तसाच इम्प्लिमेंट करायला बघायचा, हेही चूक आहे. म्हणजे तो आपल्या समाजाला कसा योग्य पद्धतीने सर्व समाजाचं भलं होईल या पद्धतीने कसा राबवता येऊ शकेल, म्हणजे त्याच्यामध्ये आपली बुद्धी लावायला लागणार आहे. मग आत्ता तुमच्या या उत्तरातून आणखी एक खूपच महत्त्वाचं स्टेटमेंट, गांधी विनोबांना त्यांच्या सत्य आणि अहिंसा हे जसं अविभाज्य मानलं जातं, तर त्याला पूरक म्हणावं असं दुसरं स्टेटमेंट पुढे आलेलं मला दिसतंय. अनेक वेळा लोकांनी गांधींचा फक्त अहिंसा हा मुद्दा घेतला आणि त्याचं एक्सप्लेनेशन केलं
तर ते कशी प्रॅक्टिकली शक्य नाही याची चर्चा होते. परंतु अहिंसा ही सत्यापासून बाजूला काढताच येत नाही. सत्य असेल तरच अहिंसा उपयोगाला येणार आहे. ते दोन्ही इनसेपरेबल आहे. तसंच सर्व सहमती ही तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्ही अभ्यास करत राहाल. अभ्यास न करता सर्व सहमती करायचा प्रयत्न केला तर ते शक्य नाही. आणि तो अभ्यासामध्ये सर्व घटकांना सहभागी करून घ्यावं लागेल. त्यामुळे सर्व सहमती ही कशी एक कवी कल्पना आहे, आदर्शवादी कल्पना आहे, युटोपिया आहे असं म्हणणाऱ्यांनी पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की अभ्यासाशिवाय सर्व सहमती होऊ शकत नाही. आणि ही या मेंढालेखा या गावाची देण आहे. तर माझ्या बाजूने आता प्रश्न सगळे झालेत. समारोप करण्याच्या अगोदर तुम्हाला काही सांगायचं आहे का? मला असं सांगायचं आहे की एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की डॉक्युमेंटरीज ज्या बनतात त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं ही खूप एक मोठी अवघड गोष्ट आहे. आणि मुळातच काय असतं की या प्रक्रियेमध्ये काही खूप मोठी बजेट्स नसतात किंवा त्याचा खूप काही टिमटिमाट करून सगळ्या ठिकाणी त्याची फ्लेक्स आणि पोस्टर्स लावून आपल्याला वितरित करता येत नाहीत. आणि अर्थातच काय होतं की ते काय मनोरंजनासाठी केलेली गोष्ट नाही आहे. त्याच्यामधून काहीतरी विचाराला प्रेरणा मिळेल, काहीतरी नवीन गोष्टी समजतील यासाठी केलेली गोष्ट. तर डॉक्युमेंटरीज लोकांपर्यंत जाण्यासाठी मी इथे आत्ता साधनेच्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की काही शोज आपण वेगवेगळ्या गावांमध्ये करतोय आणि त्याच्यासाठी काही लोकांनी स्वतःहून रस दाखवला आहे की अरे अशी डॉक्युमेंटरी बनली आहे का, आमच्या गावात दाखवूया. मग आमची फिल्म सोसायटी आहे किंवा आमची अशी अशी एक संस्था आहे आणि तिथे आपल्याला ही दाखवता येऊ शकेल. अशा पद्धतीने लोकांनी पुढाकार घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर तशा पद्धतीने जितक्या गावांमध्ये पोचता येईल तसं पोचावं असं एक मला वाटतं आहे, तशी इच्छा बोलून दाखवतं. आणि पुढे मागे ती वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवल्समधून आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत ती नेण्याचा प्रयत्न करतोच आहोत. ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ती वितरित करण्याची काही आता नवीन सोय व्हायला लागली आहे. काही नवीन पोर्टल्स आलेले आहेत की जिथे अशा पद्धतीच्या शॉर्ट फिल्म्स किंवा डॉक्युमेंटरीजसुद्धा तेवढ्यापुरतं फक्त तिकीट काढून आपल्याला ते बघता येतं, म्हणजे पूर्ण सबस्क्रिप्शन वगैरे न घेता. तर तशा पद्धतीने पण वितरित करता येईल का असा पण एक प्रयत्न आहे. तो कदाचित एखाद्या महिन्यामध्ये 1-1.5 महिन्यामध्ये कदाचित तेही होण्याची शक्यता आहे. तर ज्यांना या प्रयोगामध्ये, मेंढ्या गावाच्या प्रयोगामध्ये रस वाटतोय किंवा या डॉक्युमेंटरीमध्ये इंटरेस्ट वाटतोय, त्यांनी जरूर या कुठल्या तरी माध्यमातून ती फिल्म बघण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे जी काही आपण कष्टाने लोकांपर्यंत जायचा प्रयत्न करतो ते लोकांनी आपल्या थोडंसं त्यांनी पण एक पाऊल पुढे येऊन प्रयत्न जर का केला तर त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचता येऊ शकेल. ही मुलाखत पाहणाऱ्या प्रेक्षकांना, वाचकांना, श्रोत्यांना मला हे सांगायला पाहिजे की कोणत्याही मुलाखतीमधून कोणताही एखादा विशिष्ट विषय सर्व पद्धतीने सर्वांगीण असा समजून घेता येणं शक्य नसतं. त्या विशिष्ट विषयाच्या संदर्भातलं बरंचसं कुतूहल शमवलं जाणं आणि बरंच जास्त कुतूहल वाढवलं जाणं असं अपेक्षित असतं. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या या मुलाखतीतून या मेंढा गावाच्या प्रयोगाबद्दलचं काही कुतूहल तुमचं शमलं असणार आणि बरंचसं वाढलं असेल. यापेक्षा अधिक कुतूहल शमवायचं असेल आणि त्याहून जास्त वाढवायचं असेल तर मिलिंद बोकील यांनी लिहिलेलं मेंढा लेखा या ग्रामपंचायतीनेच प्रकाशित केलेलं जे पुस्तक आहे, गोष्ट मेंढा गावाची, ते संपूर्ण वाचा. जेमतेम 150 पानांचं पुस्तक आहे. मिलिंद बोकील यांची ओळख समाजशास्त्राचे अभ्यासक अशी आहे आणि त्याचवेळी ललित लेखक, कथाकार, कादंबरीकार अशी पण आहे. त्यामुळे अतिशय वाचनीय, अतिशय अभ्यासपूर्ण असं ते पुस्तक आहे. ते पुस्तक वाचत जात असताना तुमच्या मनात प्रश्न येतात की पुढे काय झालं असेल किंवा हे असंच का झालं असेल. आणि जसजसं आपण पुढे वाचत जावं तसतसं लक्षात येतं की आधी आपल्या मनात जो प्रश्न आला होता त्याचं उत्तर आता पुढे आलेलं आहे. त्यामुळे मी असं म्हणेल की डॉक्युमेंटरी पाहावी मुलाखत झाल्याच्या नंतर, ऐकल्यानंतर. त्यानंतर ते पुस्तक वाचावं. एक चांगली गोष्ट अशी आहे की ते पुस्तक आता इंग्रजी भाषेमध्येही लवकरच येते पुढच्या काही महिन्यामध्ये. आणि साहजिकच या डॉक्युमेंटरीलाही इंग्लिश सबटायटल्स किंवा हिंदी सबटायटल्स देऊन अन्य भाषांच्यामध्ये ती पाहता येईल अशी सोय निश्चित होऊ शकेल. कारण भारतातलं हे खूप आगळंवेगळं वैशिष्ट्यपूर्ण असं गाव जेव्हा वनाधिकार मिळाले तेव्हा पहिलं गाव अशी त्याची ख्याती झाली. त्यावेळचे पर्यावरण मंत्री जयराम रमेश आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
यांच्या उपस्थितीमध्ये त्याच गावामध्ये खूप मोठा कार्यक्रम झालेला होता. या गावाची आणखी खूप वैशिष्ट्य आहेत. या गावाने केलेला संघर्ष, सरकारशी दिलेला लढा याची झलक या डॉक्युमेंटरीमध्ये खूपच छान प्रकारे मिळते. ती केवळ घोषणा नाही आहे की दिल्ली मुंबईत आमचे सरकार आणि आमच्या गावात आम्हीच सरकार, ही घोषणा नाही आहे. अशा प्रकारे त्यांना जगण्यासाठी जो संघर्ष करावा लागला तेही या पुस्तकातून आणि डॉक्युमेंटरीमधून येतं आहे. त्यामुळे खूपच महत्त्वाचं काम हे झालं आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये म्हटलं तर दुर्गम भागामध्ये ते गाव असल्यामुळे अनेकांना त्या गावाविषयी कुतूहल आहे, परंतु तरीही ते गाव पाहता आलेलं नाही. पुस्तक वाचून झालेल्यांनाही पाहता आलेलं नाही. डॉक्युमेंटरीच्यामुळे ती खूपच चांगली सुविधा निर्माण झाली. त्यामुळे त्या गावाला पण काही लोक जाण्याची शक्यता आता वाढेल, पुस्तक वाचण्याची शक्यता वाढेल. इंग्रजीमध्ये येतं आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेरचा जो वाचक वर्ग आहे त्यांच्यापर्यंतही हे जाईल. आणि राजकीय प्रक्रिया जी कोणत्याही काळामध्ये खूप कळीचा मुद्दा असतो, आजच्या काळामध्ये 2024मध्ये तर तो खूपच जास्त गंभीर झालेला आहे. त्यामुळे मेंढालेखा या गावापासून काही एक बोध घेता येईल का, काही एक धडा घेता येईल का, हे पाहणं आता खूपच रोचक असणार आहे. त्यामुळे ही डॉक्युमेंटरी करणारे तुम्ही आणि तुमचे सर्व साथी यांना ही डॉक्युमेंटरी अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी साधनाच्या वतीने तर शक्य असेल ते सर्व प्रयत्न करूच, पण तुम्हाला जास्तीत जास्त सहकार्य मिळत राहावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि मुलाखत संपवत असताना एकूण आदिवासी समाज जीवनाच्या संदर्भात साधनाने प्रकाशित केलेली 3 पुस्तकं ही तुम्हाला भेट देतो. आणि त्याआधी हे सांगितलं पाहिजे की मेंढालेखा या गावावरचं मिलिंद बोकील यांनी लिहिलेलं पुस्तक आत्तापर्यंतच्या 3-4 आवृत्त्या या मेंढा ग्रामपंचायतीने काढल्यात. मात्र पुढची आवृत्ती ही साधना प्रकाशनाकडून येणार आहे, सुधारित आवृत्ती. त्यामुळे आमच्याकडे एक क्वाड्रँगल तयार होणार आहे पुस्तकाचा. तर आत्ता ही 3 पुस्तकं आम्ही तुम्हाला देतो. 4थं गोष्ट मेंढा गावाची तुम्ही वाचलेलंच आहे. हो, या पुस्तकाविषयीही सांगायला अगदीच हरकत नाही. या मेंढा गावाची गोष्ट, त्यानंतर पुढचा प्रयोग अशाच प्रकारे जो झाला तो कहाणी पाचगावची. हे गाव चंद्रपूर जिल्ह्यात आहे, अतिशय लहान आहे. आणि विजय देठे आणि तिथल्या काही स्थानिक लोकांनी पुढे येऊन कॅटलिस्ट बनून हा प्रयोग घडवण्यासाठी खूप महत्त्वाचं योगदान दिलं आहे. हेही पुस्तक मेंढालेखा गावासारखं 150 पानांचं आहे, अतिशय वाचनीय आहे. मिलिंद बोकील यांनी लिहिलेलं 3रं एक पुस्तक मेळघाट शोध स्वराज्याचा, ह्या दोन्ही ज्या कड्या आहेत त्याचीच ही 3री कडी म्हणता येईल असं हे 3रं पुस्तक आहे. आणि लाल श्याम शहा हा आदिवासींचा राजा, चंद्रपूर जिल्ह्यातला, आमदार झालेला, खासदार झालेला, परंतु आदिवासी प्रश्नांच्यासाठी प्रत्येक वेळी राजीनामा देऊन बाहेर पडलेला, त्यावरचं हे मात्र मूळ हिंदीमध्ये सुदीप ठाकूर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. हेही साधना प्रकाशनाने प्रकाशित केलं. आणि खरं तर लाल श्याम शहा यांच्यावरही एक छानशी फिल्म होऊ शकेल. डॉक्युमेंटरीला आता अवघड आहे कारण इतके तपशील, इतकी माहिती नसणार आहे, परंतु हे पुस्तक एक चांगली फिल्म होऊ शकेल या दर्जाचं आहे. हे 3ही पुस्तकं तुम्हाला भेट देताना आम्हाला विशेष आनंद होतोय. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तुमच्या जंगल कुठे आहे? सरकारच्या जंगल आहे. मला तुमचा मोर्चा कुठे आणला? आमचा मोर्चा नव्हे, आमचा जंगल सत्याग्रह आहे, आमचा जंगल आहे. एक व्यक्तीचा सुद्धा खरं असू शकतो आणि 100 लोक असले तरी त्यांचा खोटं असू शकतो. 350च्या वर 500-600 शस्त्रधारी पोलीस पूर्ण मला येऊन इथं गिराव टाकले. जिथे लोक जागृत असतात आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेतात,
तिथे खऱ्या अर्थानं लोकशाही अस्तित्वात येते.